पुण्याच्या राजगड तालुक्यात कोदवदी फाटा परिसरात एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झालाय। या घटनेत 2 जण जखमी झालेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर पुण्यामधून ही ब्रेकिंग येते। पुण्यामध्ये राजगड तालुक्यात एका हॉटेलमध्ये एका वादातून गोळीबार झाल्याचं समोर येत आहे। या घटनेत 2 जण जखमी झाल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, हा गोळीबार नेमका का करण्यात आलाय? माधवी, जर आपण बघितलं तर राजगड तालुक्यातील या हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने हे सगळे लोक तिथं बसून जेवत होती, त्यानंतर त्या ठिकाणी काही किरकोळ वाद होता, किंबहुना त्यांचा एक जुना देखील वाद होता। त्या ठिकाणी 3 ते 4 जण आली आणि त्यांनी वाद एवढा त्यांचा वाढला की थेट त्यांच्याकडे असलेले जे पिस्टल्स आहेत त्यांनी काढले आणि तिथं त्या ठिकाणी फायरिंग सुरू केली। त्यामध्ये त्या ठिकाणी 2 जण त्यांच्याबरोबर हा वाद झालेला होता, ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि ज्यांनी फायरिंग केलेली आहे ते 3 ते 4 जण तिथून पळून गेलेली आहेत। मात्र अचानक हॉटेलमध्ये जेवत असताना अनेक लोक तिथं होती आणि वाद झाला आणि थेट फायरिंग केली। अशा पद्धतीने हा धक्कादायक सगळा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। जे आरोपी आहेत ते तिथून फरार झालेले आहेत। अजून देखील पोलिसांनी या आरोपींना अटक करू शकलेली नाहीये। मात्र या परिसरात सध्या दहशतीचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे। किरकोळ वाद झाले तरी सुद्धा लोक या तालुक्यात जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यात कोयता किंबहुना पिस्टल काढतात थेट, आणि हे सगळं येतं तरी कुठून असा देखील सवाल सर्वसामान्य व्यापारी नागरिक या ठिकाणी करतायत आणि त्यामुळं किरकोळ वाद देखील अशा पद्धतीने विकोपाला जाताना दिसत आहेत आणि त्यामुळं भीतीदायक वातावरण सध्या या सगळ्या परिसरात दिसतोय। मिकी, या संदर्भात अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।